गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. कोरोनाच्या सावटाखाली गोव्याची विधानसभा निवडणूक पार पडली. या काळात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन सुद्धा कोरोनाचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्यानं राज्याच्या शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुलांना प्रत्यक्ष शिकवणुकीतूनच शिक्षण चांगल्या प्रकारे देता येतं असा ठाम विश्वास व्यक्त करत लवकरात लवकर शाळा सुरू कराव्यात अशी मागणी होते. पाहुयात सविस्तर प्रतिक्रिया. गेली 40-45 वर्सां मांद्रेसारख्या भागांत शाळा स्कुलां चलयता. गेली 2 वर्सां कोविडान जो थैमान घातलो ताका लागून भुरगीं आज स्कुलांत ना. आज आमची बैठक जाली थंय सुवातेर. शिक्षक आनी आमचे काही पालक एकत्र आमी बसले आनी ह्या विशयाचेर गांभिर्यान विचार केलो. कितें करचें भुरग्यांक? एक तर कनेक्टिविटी नासल्या कारणान जे ऑनलायन शिक्षण आमचे शिक्षक दितात ते सगळ्या भुरग्यां पर्यंत पावना. त्या भुरग्यांक शाळेन आफोवचें म्हणून गेलो तर सरकारचे निर्बंध आसा. त्यामुळे भुरग्यांच्या ह्या भवितव्या संदर्भातलो मोठो प्रश्न आणि चिंता आमच्या सगळ्यांच्या समोर उबा जाली आणि ती पालकांनी व्यक्त केली, शिक्षकांनी व्यक्त केली आणि आम्ही मॅनेजमेंटांनी व्यक्त केली. तर वाट कशी काडची? दर दिसा आमी वाचीत आसात की युरोपान, इंग्लंडान, अमेरिकेन निर्बंध शिथील जायत आसात आणि गोंयांनी आतां आमी पळयलें की कोविडचे जे संसर्ग जातालो तो कमी आसा, पेशंट कमी आसात, मरणाचे पर्संटेज उतारल्या देंवल्या. अशा वेळार जर स्कुलांक इन 2 शिफ्ट काम करपाक जर परवानगी जर मेळत, थोडे भुरगे घेवन 1-3 मिटरचे अंतर राखून, कारण ती सोय आमचे कडेन आसा. एका वर्गात आमचे जर 40 भुरगे 30-40 भुरगे बसतात तर भितरले अर्दे भुरगे जर आमी दवरले, सकाळच्या सत्रान अर्दे भुरगे, सांजच्या सत्रान अर्दे भुरगे आणि तितके अंतर ठेवून सगळ्या प्रकारचो मास्क वापरून, शिक्षक तर वापरतात, भुरगेय वापरतले, त्याच्या आवय बापायच्या संमतीन सरकारान जर आमकां परवानगी दिली तर ते भुरग्यांच्या दृश्टीन बरें जातलें अशें दिसता. आणि आज होच प्रश्न आमी आमच्या स्कुलांनी आमी व्यक्त केल्लो आसा. त्या शिवाय आमी भुरग्यांक आमच्या शिक्षकांक विनंती केल्या की तुमी वाड्यांनी चलात. ज्या वाड्यांतली 5 भुरगे, 6 भुरगे, 7 भुरगे जे आमच्या स्कुलांत शिकतात अमुक एका प्रत्येक वर्गान, तांकां बसोवन तुमी ऑनलायन जे शिकयलां ते तांकां ऑफलायन शिकोवपाचो प्रयत्न करात. म्हणजे वर्क क्लास स्कूल तांच्या घरा गेलें, शिक्षक घरा गेलो, असो एक नव्या प्रकारची आमी एक आज निर्णय आमी घेतला आणि आमचे शिक्षक तेय करतले. थोडे भुरगे स्कुलांत जितके लागीं जे आसात भुरगे ते सगळे अंतर पाळून येवन समजून तरी घेतले, शिक्षक कडेन चर्चा जातली आणि इतर वेळार आमचे शिक्षक घरा वचून वाड्यांनी वचून शिक्षकांक त्या विद्यार्थ्यांक एकत्रीत करून तांकां शिकोवपाचो प्रयत्न करतले. पण हाचेर म्हाका अशें दिसता की सरकार आतां खूब तेंप जालो, काळ चड जालो. 2 वर्सां भायर भुरगीं रावप म्हणजे तांच्या शिक्षणाची आबाळ इतली जाल्ली आसा. आणि भितर त्या शिवाय दुसरें जालां अशें की आतां तुमकां परिक्षेक बसपाची गरज ना. 9वे पर्यंत तूं येता जाल्यार 10वेन सरळ जाल्लें. पण 10वेन जेन्ना हे भुरगे पावतले त्या वेळार तांची बेस कितें, तांची सावंडींग कितें, तांची नॉलेज कितें, हो एक प्रश्न उबो जाल्लो आसा. ही कशें येयलें अशें हांवें टिचरां कडेन हांवें चर्चा करता सुचलें की म्हणजे बाबा भुरग्याची परिस्थिती कितें आसा हें कशी कळटली आमकां. कांय वेळार ताचो ऑनलायन कॅमेरो चालू उरता पण ते भुरगो दिश्टी पडना, रिस्पॉन्स मेळना. म्हणजे भुरगो खेळटा भायर कॅमेरो ऑन करून काय कितें. तांचे आवय बापूय आतांच्या काळांत नाल्यार कितें चडशे फादर म्हणजे बापूय तांचे हे खंय तरी कामाक भायर असतात. कांय जाणांच्यो आवयो भायर कामाक आसात. घरांत कोणी जाणटी आसात ना आसात कांय कळना आमकां. तर आमी सांगलें की आमी वचून तुमी आदी पयलीं सर्वे करात, घराघरांनी वचून भुरग्यांचे सर्वेक्षण करात. जर ते शिकतात, ऑनलायन क्लासीस अटेंड करतात तर ते खरोखरच करतात काय करिनात, तांकां डिफिकल्टी कितें आसा. आणि अशा 2-2, 3-3 भुरग्यांक एकठांय करून त्या वाड्याचेर तुम्ही शिक्षण दिवचो प्रयत्न करा. म्हणजे एक 2 तरेन तुम्ही म्हणत अशें की स्कूल तुमच्या दारी, सरकार वचून जालें कितें ते पयलें आमी सरकार दारार वचून तशें. आतां आमी स्कूल आमच्या वाड्यांनी वचून विद्यार्थ्यांच्या दारान स्कूल येता अशी संकल्पना. आणि आमी तांकां टिचरांकय सांगलां आमी पळयात म्हणजे तुमी आतां अशा वेळार थोडोसो तुमी त्रास सोंसूंकूच जाय. प्रत्येका कडेन जवळ जवळ वाहने आसातच टिचरां कडेन, 4 चाकी आसात, 2 चाकी आसात, तुमी वचात त्या ठिकाणी. त्या शिवाय स्कूलची बस आसा, स्कूलची गाडी आसात, त्यो गाडयो घेवन वचात. अशें आमी एक मिक्स सॉर्ट ऑफ एक प्रयत्न आमी सुरू केला. तो फाल्यांच्यान आमचो सुरू जाता. ताका कसो प्रतिसाद मेळटा तो पळोवया. म्हाजी खात्री आसा की ते एक बरो उपक्रम जातलो आणि विद्यार्थ्यांक नॉलेजची तांची जी कितें
भूक आसा काही वर्ष ह्या 2 वर्षांतली ती काही प्रमाणात तरी कमी जातली अशी अपेक्षा अन्याय जाता तो जावचो ना. जावचो ना. हय खात्रीन तशें दिसता. कोरोनाच्या काळांत कोरोनाक लागून 2 वर्सां भुरग्यांची वाया गेली. एका पिढयेचेर मोठो अन्याय जाल्लो आसा. शैक्षणीक क्षेत्रांत वावरणाऱ्या म्हाज्या सारक्याक तेचें गांभीर्य लक्षांत येता. खंयच्याय गोश्टीचो ओके सुरवातीच्या काळांत ठीक आसा, मागीर एकदां आमकां हांवें सगळ्यान पयलीं सांगलेलें वी नीड टू लर्न टू स्टे अलॉंग वीथ कोरोना. कोरोना बरोबर रावपाक आमकां शिकूंक जाय, आमकां एडजस्ट करूंक जाय. आजूय सरकारच्या एसओपींत मास्क बांदप, सोशल डिस्टन्सिंग ह्यो सगळ्यो गोश्टी आसात. पूण प्रॅक्टिकली हांव दोतोर जरी नासलो तरी हांव सांगता, हांवें ह्या इलेक्शनाच्या काळांत जितलो प्रवास केलो तितलो कोणें केल्लो नासतलो. हांव मतदारसंघांतल्या घरांच पाविल्लो आसा. म्हाका म्हजें वय वगैरे विचार करून कोणूय म्हाका म्हणी सुद्दां की तूं रिस्क घेता. पूण हांव सानेवाळा येतकीर उशिरो 11, 12, 1, 2 सुद्दां आयलो जाल्यार हांव गरम पाणयाची वाफ मात्र न चुकता घे. म्हाका दिसता आनी ह्या सगळ्या हातूंतसून हांव फुडें गेलो. आनी आय एम नॉट अ प्रॅक्टिशनर, दो आय एम नॉट अ कन्सल्टंट, हांव एक गोश्ट सांगूंक शकता की कोरोनाचो आमी बावू खूब केला. आनी खूब करता आसतना आमी स्कुलाचेर आनी स्कुलांतल्या विद्यार्थ्यांचेर एका जनरेशनाचेर आमी अन्याय केला. आमी क्लासीस सुरू केल्ल्यो ह्यो पालकाच्या आग्रहास्तव केल्ल्यो. पालक आग्रह करतात आनी आमकां दिसतालें की तो आग्रह इज मोस्ट जेन्युइन, त्यामुळे आमी सुरू केल्ल्यो. आतां इलेक्शन जाल्लीं आसात. भुरगे वी आर इन द मिडल ऑफ फेब्रुवारी नाव. मार्च हे भुरग्यांचें शैक्षणीक वर्स आटोपता मार्च म्हयन्यान. त्यामुळे किमान फुडले 1.5 म्हयनो 1.5-2 म्हयने जे कितें मेळटात तातूंत क्लासीस सुरू करच्यो आनी बेगिनात बेगीन जो विद्यार्थ्यांचेर अन्याय जाल्लो आसा. हांव इलेक्शनाच्या निमित्तान घरोघर भोंवल्ले कडेन जंय शाळेंत शिकणारे भुरगे मेळटाले, हायर सेकंडरीक शिकणारे मेळटाले, कॉलेजीत शिकणारे मेळटाले, तांचे कडेन हांव चवकशी करतालो आनी दे ऑल वेर इगर टू कम बॅक टू देर एड्युकेशनल इन्स्टिट्यूशन. सर केन्ना सुरू करतलो कॉलेज, केन्ना सुरू करतलो हायर सेकंडरी, सर केन्ना सुरू करता इश्कॉल, अशे सगळी कडल्यान प्रश्न येत. भुरगे वाजाल्ले आसात. अनेक ठिकाणी भुरगे बल्की जाल्ले आसात. घरांत बसून बसून खावन व्यायाम ना. सदविवेक बुद्धी स्मरून जे एड्युकेशनल फिल्डांत आमच्या सारके वावरणारे लोक आसात तांणी आपली मनोमन तयारी करूंक जाय की आमकां आतां शाळा उगडूंक जाय. आनी वी ऑल्सो एज टिचर्स, मागीर एज पेरंट्स, वी ऑल्सो शूड सी दॅट वी माउंट प्रेशर ऑन द गव्हर्मेंट टू सी दॅट the schools are opened as early as possible. तुमचो महत्वाचो प्रश्न आसा. खरें म्हणजे विद्यार्थ्यांचें जें नुकसान जालां, जो विद्यार्थ्यांक सेटबॅक बसला, तो भरून काडपा खातीर काही इम्पॉर्टंट मेजर्स नीड टू बी एडॉप्टेड. आनी ताचे खातीर ह्या क्षेत्रांत वावरणाऱ्या लोकांची, अनुभवी लोकांची, रिटायर्ड लोकांची आसत, एखादी समिती केली जाल्यार जास्त बरी, जेतूनसून जे लॉस जाल्लें आसा तें कॉम्पेन्सेट जावंक शकतलें. सगळ्यो गोश्टी मुख्यमंत्र्यान किंवा शिक्षण मंत्र्यान आपल्या माथ्यार दवरच्यो न्ही. आनी इलेक्शनाचे निकाल लागपर्यंत नवीन सरकार येवन निर्णय घेवचो
असली पिशेपणां करची न्हय. आज जे सरकार आसा त्या प्रमोद सावंत सरकारान हाचेर तुरंत निर्णय घेवन ओके सुरवातीक 10वी 9वी 8वी मागीर हळूहळू एक एक वर्ग फुडें अशें जावं शकता. पूण ह्याच काळांत इमिजिएट सुरू जावच्यो. भुरग्यांचें मत असलें की ऑफलायनूच जावंक जाय परीक्षा आमच्यो म्हणून. नाजाल्यार आमी जी डिग्री घेवन भायर सरतले त्या डिग्रीक किंमत उरची ना. 2022ची डिग्री म्हणटले, कोवीड डिग्री म्हणटले. म्हणून आमकां आमच्या जिवनांत आमच्या करियराचेर कायम गालबोट रावपाचें ना. पूण काही भुरगे ही करतात पिशेपणां, आजनेऱ्यो करतात. ना आमकां ते ऑनलायनूच जावंक जाय आनी आमकां भुरग्यांच्या जिवनाशी सरकार खेळटा, युनिवर्सिटी खेळटा, एड्युकेशनल इन्स्टिट्यूशन खेळटा, हें जावचें न्हय अशी वक्तव्यां काही ठिकाणी जातात. ती ढोंगी वक्तव्यां आसात. हांव म्हणटा विद्यार्थ्यांनी अशा गोष्टींक बळी पडचे न्हय. जेन्युइन विद्यार्थी हे म्हाका दिसता 80-85% आसात. कोण तरी 5-10% विद्यार्थी अशी मागणी करतात. ताका त्या मागणीक बळी पडचे न्हय, युनिवर्सिटीन बळी पडचे न्हय, कॉलेजीचे हेड्स आसात ताणें बळी पडचे न्हय. आनी बेगोनाक बेगीन एक्चुअल क्लासीस ह्यो सुरू जावंक जाय. सरकारान लक्ष दिवंक जाय आनी सरकारान हितूर जी दिरंगाई केल्ली आसा, हलगर्जीपणां केल्ली आसा, तेचें रिफ्लेक्शन वील बी सीन इन द रिजल्ट्स ऑफ दीज इलेक्शन्स ऑल्सो. आनी ही फुडें जावंक जायना. येणारें जें फुडलें सरकार आसा त्या सरकारान शैक्षणीक क्षेत्राक प्राधान्य दिवंक जाय. जी 2 वर्सां विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळलेले आसात ते खेळप बंद जावचें. विद्यार्थ्यांक ओके जास्तीत जास्त बेनिफीट दिवन ताच्या खातीर थोडे फंड प्रोविजन जास्त करचे पडल्यार जाता ते दिवन शाळा ह्यो एक्चुअली सुरू जावंक जाय. क्लास शिक्षण हेका पर्याय ना. आणि आमकां आतां इमिजिएटली स्कुलां सुरू करपाची गरज आसा. फाटल्या 2 वर्सांनी आमी स्कुल चालू आसा, बंद आसा, ऑनलायन म्हणटा ऑफलायन म्हणटा ह्या कन्फ्युजनान आमी आसा. आनी म्हाका दिसता की आमी गोवा जाल्यार तुमी पळयलें जे आमचे केपें, सांगे, काणकोण हे तालुके पळयले रिसेंटली सावथाचे, जाल्यार त्या तालुक्या भितर ऑनलायन शिक्षणाची फॅसिलिटी कांयच अवेलेबल ना. आमी आतां म्हणटा आमी ऑनलायन करता म्हणून, पण म्हाका तर दिसता की ती सिच्युएशन हांवें ग्रावंड लेवलाचेर पळयना, ती परिस्थिती ना. आता आमचे थोडे लोक अशें म्हणटात की ऑनलायन म्हणटे बेस्ट शिक्षण म्हणून. हांव 100% म्हणटा ऑनलायन म्हणटे बेस्ट. पूण खंयचें क्लास एज्युकेशन एक भुरग्याक शिकपाक जाय तो कोर्सेराचेर वयता आनी ऑनलायन कोर्स करता. तो भुरगो हायर एज्युकेशनाक तेंचे कोता येवपाक शकता. जेजी घरा कडेन ब्रॉडबँड सर्वीस आसा, आजकाल फायबर कनेक्शन पावलें घरा, ते घरांनी पॉसिबल आसा. पूण आमचे कडेन जेन्ना स्कुलांनी एक क्लासीक 40-60 भुरगीं आसा, म्हाका तर दिसना की ते 60 भुरग्यांक आमी ऑनलायन शिक्षण दिवंक शकता. आनी म्हाका दिसता आज भुरग्यांक अशें जाला की भुरगीं दिसभर मोबायलाचेर आसा, कितें पळयता कितें शिकता म्हणजे कोणाकच खबर ना. आनी भुरगीं मेंटली सामकी डिस्टर्ब आसा, स्ट्रेस जालें. आनी आमी जर तेंचेर आतां इमिजिएटली काम करना, म्हाका दिसता हे जे पळय जे 2 वर्सांचे गॅप आसा तें भयंकर माराक पडटलें. हांवें म्हाजी स्वताची भुरगीं आसा ती कंटिन्युअसली म्हाजी भुरगीं SPA भोपाळ शिकता, तेंची ऑनलायन पद्दत कशी आसता पळयल्या. ती इतली सिस्टमॅटीक आसा की तुका भुरग्याक कंटिन्युअसली ते अंडर कॅमेरा कशें ऑब्जर्व करता भुरग्यांक की शिक्षण चलता काय ना टायम टू टायम. ती परिस्थिती गोंयांत ना. आमचे कडेन काणकोण केपें ते इन्फ्रास्ट्रक्चर नाच ऑनलायनचे. सो आमी भुरग्याक आमी जाग्यार येता ट्रॅकार हाडटलो जाल्यार इमिजिएटली फिजिकल मोडान आमी सुरू करपाक जाय आनी आमी वेळ घडोवपाची ना. म्हाका दिसता फाल्यां सुद्दां आमी सुरू करपाक जाय अशें दिसता म्हाका. ना पेरंट्साचें कितें जालां, पेरंट्साचे जो रुटीन प्रोग्राम आसलो तो डिस्टर्ब जालेले ऑनलायन. पयलीं कितें जातालें, सकाळ फुडें उठलो, सकाळ फुडें भुरगीं स्कुलाक गेले ते नंबर 2 नंतर येताले, ते प्रमाणे पेरंटल सेटअप सुरू आसलो. पूण फाटलीं 2 वर्सां ऑनलायन वर्क फ्रॉम होम अशी येयल्यान पेरंटाचे प्रोग्रामा भितर डिस्टर्बन्स जालेले आसा. दिसभर भुरगीं घरा कडेन आसा आनी म्हाका दिसता पेरंट पेरंट्स चलयले आसा. म्हणजे पेरंट्सांचे हें जे कम्फर्ट लेवल आसा म्हाका दिसपाक लागला अशें दिसता. तांकां आनी प्रॉब्लेम ना, भुरगीं घरा कडेन आसा, सेफ आसा, तेंची हाडपाची व्हरपाचें सगळें ट्रेन केलेलें आसा. सो ती चेंज परत सुरू करपाक तेंकां एडजस्टमेंट आपणाक सरकार तें चलता आमकां अशें तेंका दिसता.
पूण परिस्थिती ऑन ग्रावंड पळयली जाल्यार म्हाका दिसता कोविडाक सध्या तरी कांयच भंय ना असो दिसता आनी भंय सुद्दां आसलेल्या कारणान आमी मास्क घालून सोशल डिस्टन्सिंग करून ह्यो गोश्टी करून आमी आमगेलें शिक्षणाचेर भर दिवपाक जाय. म्हाका दिसता शिक्षण म्हणटेच पयली गरज आसा ताका सगळ्यांत चड इम्पॉर्टंट दिवपाक जाय. इवन इलेक्शन आमी मुखार चिंतता की आमी ऑनलायन इलेक्शन करतले म्हणून आमी इलेक्शन सामकें ऑफलायन मोडान केलें. हजारांनी लोक रॅली जाल्ले खंयच पत्ते पाळना आमी शिक्षणा फुड्यानूच ते पाळटा. म्हाका दिसता हितून एक मनाचेर एक विचारली गेलेली आसा एडजस्टमेंट चड करचो पडटलो. ताका मातशें प्रेशर यूज करचो पडटलो. त्या खातीर सरकार स्थिर सरकार जाय जे सांगता ना शिक्षणाचे आमी कॉम्प्रोमायज करची ना अशें तरेचें शिक्षण जाय आमकां. अशें शिक्षण मंत्र्यान आमकां सांगपाक जाय की देर इज नो कॉम्प्रोमायज इन एज्युकेशन. आमी तुमचे कोणाचेच आयकूंक ना. भुरगीं वयता आनी कोर्टांत केसी घालता म्हणटा आमकां एग्जाम पोस्टपोन कर ऑफलायन कर म्हणटा. बेश्टेच सांगता भुरग्यांक शिकपाकूय नाका. ऑनलायन एग्जाम म्हणली तूं बस कॉपी मार आनी बरो पास जाता हें भुरग्यांक खबर आसा. हे अशें तरेन भुरगीं नाका घडलेलें नाका आमकां. आमी भुरग्यांची आमच्या फ्युचराची वाट लायता. आमचे भुरगे आमकां कॉर्पोरेट लेवलाचेर पावपाक जाय. मोठी मोठी कंपनी आसा त्यो कंपनी पावपाक जाय. आमी सगळे भुरग्यांक गव्हर्मेंट जॉब दिवंक शकना. आतां गव्हर्मेंट जॉब डिग्री वाले गव्हर्मेंट जॉब अशी परिस्थिती लोक उलयता अशें जालें म्हणून हांव म्हणना मी एज्युकेशनिस्ट म्हाका तर दिसना हांव म्हणप म्हणून. पूण तशी परिस्थिती उलोवपाचे लोक आसा. सो त्या खातीर आमकां भुरग्यांक ट्रेन करपाचें की आमचे कॉर्पोरेट लेवलाचेर IAS लेवल IPS ऑफिसर आर्मी नेव्ही हे भरतीचेर वचपाक भुरग्यांक ट्रेन करपाक जाय अशें म्हाका दिसता. त्या खातीर आमी आमच्या शिक्षणाचेर लक्ष दिवपाक जाय आनी शिक्षणाचे जाग्यार रावपाचे प्रयत्न करपाक अशें म्हाका दिसता. आनी त्या खातीर इमिजिएटली आमी ऑफलायन क्लासी सुरू करपाक जाय. नमस्कार. हांव सुभाष साळगांवकर एट प्रेझेंट टिचर्स इनचार्ज म्हणून स्कुलान काम करता. आमच्या स्कुलाचें नांव पोयरा हायस्कूल जे पोयरा ह्या गांवांत आहा. हांव जवळ जवळ आतां 35 वर्सां जालीं ह्या स्कुलान शिकयता आनी ह्या 35 वर्सांत असली घटना अजून पर्यंत कसली जावंक नासली. ताका लागून भुरगे स्कुला पासून वंचीत जाल्ले. पूण हे पॅन्डेमीक काळ येयल्ल्या कारणान गेली 2 ते 2.5 वर्सां स्कूल जे बंद आहा ताका लागून भुरग्यांचें भरपूर अशें नुकसान जाता अशें म्हाका तरी दिसता. कारण प्रत्यक्ष भुरग्यांक वर्गांत शिकप आनी ऑनलायन शिकप हितून जमीन आसमानाचो फरक आहा. भुरगे जेन्ना प्रत्यक्ष टिचर आनी भुरगे समोरा समोर आसता तेन्ना शिकयतना एक प्रकारची उमेद येता टिचराकूय आनी भुरग्यांकूय शिकपाक उमेद येता. भुरगे त्याच टायमार आपल्यो डिफिकल्टीज कितें जर आसात जाल्यार त्यो विचारून सॉल्व करूंक शकता आनी ती तेंचे सॉल्वूय जातात आनी तांकां शिकपाक ताका लागून तेंचो इंट्रस्टूय वाडटा. पूण हे पॅन्डेमीक सिच्युएशन आसल्या कारणान ऑनलायन क्लासीस जे सुरू आहा आतांच्या मॉडर्न हितून आमकां दिसता की ते बरें म्हणून ऑनलायनचे. पूण जो आमचो अनुभव आहा त्या आमच्या अनुभवा प्रमाणे आमकां दिसता की काही भुरगे ऑनलायन क्लास एटेंड करतात पूण ते घरा कडेन खरोखरच ती क्लास एटेंड करतात काय ना हो प्रश्न आहा. कारण अशें आमकां दिसून येयला की काही भुरगे ऑनलायन क्लासी एटेंड करता, मोबायल ऑन करतात आनी बाकीची आपले कामां करपाक मग्न आसतात. मोबायल चालू ऑनलायन क्लासूय चालू. ताका लागून ते कितपत तांकां कळटा आनी कितपत शिकता हो प्रश्न आयज उबो जाल्लो आहा. आनी ताचो परिणाम जो आहा तो जेन्ना आमी FE1 FE2 एग्जामी ज्यो घेतल्यो तितून आमकां दिसून येता काही भुरगे कांयच बरयनात किंवा काही जे भुरगे बरयतात ते आपूण कितें बरयता आनी क्वेश्चन कितें आहा आनी आपूण आन्सर कितें बरयला हेचो ताळमेळ कांय नासता. पूण भुरग्यांचें हें जें नुकसान जाता शैक्षणीक दृश्ट्या तें जर टाळूंक जाय आनी परत भुरग्यांक जाग्यार धाडूंक जाय शिक्षणाच्या बाबतींत जाल्यार आमकां स्कुलां परत सुरू करूंक जाय. आनी आमचो अनुभव आनी जे पेरंट्स आमकां येवन मेळटात तेजेसून आमकां दिसता पेरंट्सांची मागणी आसा की ते म्हणटात आयज काल आतां सद्या इलेक्शन जालें, बाजारांनी लोक भोंवतात, बशींनी वयतात, उत्सव जे आहात ते काही प्रमाणात साजरे करतात, थंयसरूय गर्दी आसा. सगळे कडेन वचत थंय आमकां गर्दी दिसता. मागीर प्रश्न स्कुलांचेरूच कित्याक स्कुलांच कित्याक बंद
हो येता आनी आमच्या स्कुलांचे भुरगे जवळ जवळ जे वॅक्सिनेशन तांकां दिवपाक जाय ते सगळ्या भुरग्यांक आमी 8वी 9वीच्या दिल्ले आहा 8वी ते 10वी पर्यंतच्या भुरग्यांक दिल्ले आहा आनी हें वॅक्सिनेशन दिल्ल्या कारणान तरी स्कुलां निदान 8वी ते 10वी पर्यंतची तरी स्कुलां रेगुलर स्टार्ट जावंक जाय आसली आनी पेरंट्सूय आमकां म्हणटात की तुमी घेयात सरकारान जर हें केलें जाल्यार तुमी घेयात पूण कायदेशीर दृश्ट्या आमी तें करूंक शकना म्हणून आमकां सरकारान हे दृश्टीन गायड करूंक जाय आनी जाता तितल्या बेगीन स्कुलां स्टार्ट जावची अशी आमची तरी अपेक्षा आहा. आता शाळा सुरू न करण्यामागची कारणं वेगवेगळी आहेत. काही शिक्षण तज्ज्ञ सांगतात किंवा त्यांची सरकारला सल्ला देणारी सल्लागार समिती असते की मुलांना करोना धोकादायक असल्यामुळे शाळा सुरू करू नये असं म्हणतात. पण शेजारील राज्य पाहिली तर गोव्यापेक्षा त्यांच्याकडे करोनाचं प्रमाण जास्त आहे. तरी पण पालकांनी इनिशिएटिव्ह घेऊन सरकारला शाळा सुरू करण्यासाठी भाग पाडलेला आहे. कर्नाटक राज्यात तरी अगोदरच 2 महिन्यापासून शाळा सुरू आहे. महाराष्ट्रात हल्ली सुरू केलं, लोकांनीच उठाव केला. तर सरकार निर्णय घेताना हे विचार करणारच तज्ज्ञांचा, पण पालकांनी त्याच्यामागे विचार करून त्या शाळा मुलांच्या पुन्हा सुरू कराव्यात. आणि ऑनलाईनचे जसे फायदे आहेत तसे तोटे आहेत. तर शिक्षणामध्ये जेव्हा मुलगा केव्हा शिकतो तेव्हा शिक्षक आणि मुलाची नजर आय टू आय कॉन्टॅक्ट झाला पाहिजे, तरच तो विद्यार्थी समजतो. आणि शिक्षकालाही शिकवताना समजतं की बाबा हे मी जे त्याला काय सांगतो, जे शिकवतो ते त्याला कितपत समजतं हे कळतं. त्यामुळे शाळा सुरू होणे गरजेचंच आहे. पण इथं पालकांनीच पुढाकार घेऊन सरकारला शाळा सुरू करण्यासाठी भाग पाडला. मुलांना प्रथम भाषेचा प्रॉब्लेम किंवा त्यांचं चंचल असल्यामुळे लहान मुलाविषयी मी बोलतो तर त्यांचं लक्ष एकसारखं राहत नाही त्या हे शिकवताना. ते लगेच तो ऑनलाईन सुरू करणार क्लास आणि बाहेर खेळायला जाणार आणि त्यामुळे त्याचं शिक्षणाकडे लक्ष राहत नाही. एक पहिला मुद्दा. दुसरं, शिक्षकाला नक्की समजत नाही की मी बाबा ह्या मुलाला जे सांगतो ते कळतं की नाही हे शिक्षकाला कळत नाही. पालक आणि सरकार यांनी विचार करायला पाहिजे या गोष्टी की बाबा नक्की आमच्या ह्या जी नवीन जनरेशन आहे पिढी, त्या पिढीचं भलं करण्यासाठी काय केलं पाहिजे हे पालकांनी आणि सरकारने विचार करायला पाहिजे. कदाचित राजकारणामुळे किंवा इलेक्शनमुळे सरकारचं लक्ष नसणार शिक्षणाकडे. शिक्षण आता शिक्षणाचा पडला शिक्षणाचं कोणाला लक्षच नाहीये. कोण किती शिकतो, कोण किती हे करतो काय नाहीये. इंटरव्ह्यू नावाला घेतली जाते, पेपरमध्ये मार्क मिळतात, इंटरव्ह्यू न घेताना मार्क मिळतात. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. शिक्षण कोणाला पाहिजे. आता ह्या राजकारणी लोकांना जर मुळापासून जर शिक्षण दिलं असतं ते पाहिजे. सगळे चालू आहे, पट्टे जुगारचे पट्टे हे क्लब चालू आहे, अमुक चालू आहे, टमुक आहे. काल इलेक्शनच्या वेळी कुठं सोशल डिस्टन्सिंग होतं काय नाही. फक्त मास्क घाला आणि कुठेही फिरा. मुलांना तुम्ही योग्य शिक्षण कुठे देत आहे. आता 3 वर्ष झाली शाळेचं नाव बघितलं नाहीये मुलांनी. आता ते कदाचित शाळेला विसरतील, शिक्षकांना विसरतील काही एक भीती आहे. कारण का माहिती आहे, ही जी दरी आहे ना ती भरून निघणार नाहीये. शाळा, कॉलेजीस आणि एकंदरीत शिक्षण क्षेत्र ह्या क्षेत्राक कितलो वालोर दिता सरकार हे हेच्या वयल्यान दिसता. खरें म्हणजे जाल्यार आमचें हें दुर्दैव की सगळ्याहून कमी लक्ष म्हणटात ते म्हाका दिसता ह्या शिक्षण क्षेत्राक दिलें वयता. दॅट इज लास्ट प्रायोरिटी वीच शूड हॅव बीन द फर्स्ट प्रायोरिटी कंपेर्ड टू द अदर एक्टिविटीज. आतां उदाहरणार्थ इलेक्शनां जालीं, इलेक्शनां बरे भशेन जालीं, गर्द्यो जाली, मोठे मोठे नेते देशभरातून गोंयांत येयले, तेंच्यो मोठ्यो मोठ्यो सभा जाल्यो.
त्या वेळार कोरोनाच्या प्रश्नाचेर कोणूच उलयना. राजकारणान तर तेजे दोळे दाग केले. कोरोनाची पहिली लाट असली, दुसरी लाट येयली, सुरवातीक बरेच सिरियस कंडिशन असले. त्या वेळार बाकीच्या आस्थापना बरोबर शाळा कॉलेजास ही आस्थापना बंद दवरली तोपर्यंत ठीक आसा. त्याच्या नंतर सगळे ॲक्टिव्हिटीज, उद्योगधंदे म्हणा, ट्युरिझम म्हणा, अशें सगळे फुल फ्लॅज सुरू जाले. पण शाळाच नेमक्यो सुरू केल्यो गेल्यो ना. म्हाका कोरोना हो शाळा पुरतोच मर्यादीत आसा काय कितें असो प्रश्न पडटा. हाचें कारण अशें की शिक्षण क्षेत्रांत भुरग्यांची गेल्या 2 वर्सांची वाट लागलेली आसा. अशा पद्दतीची वाट केन्नाच लागूंक ना. टिचरांचे ऑनलायन शिकयता आसतना बरेच तारांबळ उरली. तांचे शिक्षण सिलेबस पूर्ण करणे वेळेर किंवा त्या इंटेन्सिटीन जालें ना. त्या पार्श्वभूमीचेर भुरग्यांचें सुद्दां मोठें नुकसान जालें. भुरग्यांचे क्लासेस पडद्या आड जाल्यो. तांकां टिचराचो डायरेक्ट संबंध न असल्या कारणान तांची शिकपाची इंटेन्सिटी कमी जाली. परिणाम असो जालो, हांव बऱ्याच भुरग्यांक पळयतां की तांचे बेजीक कॉन्सेप्ट आतां क्लियर ना. आनी अशे अनक्लियर कॉन्सेप्ट घेवन जेन्ना ते फुडल्या वर्सा किंवा तेच्या फुडल्या वर्सा नव्या वर्गान वयतले पळय, त्या वेळार शिक्षणाची आनीक वाट लागतली. कारण फुडलें शिक्षण जें आसता तें फाटल्या शिक्षणाच्या बेजीक कॉन्सेप्टाचेर बेज जाल्लेलें आसता. अशें नासता की 10वीची परीक्षा 10वेन भरपूर अभ्यास केलो आनी डिस्टिंक्शन आणि टॉप मार्क्स मिळवले ना. 10वीची परीक्षा 9वेच्या अभ्यासाचेर, 8वेच्या अभ्यासाचेर, 7वेच्या अभ्यासाचेर आणि सकयल्या सगळ्या क्लासाच्या अभ्यासाचेर आसता. आणि ह्या पार्श्वभूमीचेर 2 वर्सां भुरग्यांचो अभ्यासक्रम एकदम पिड्ड्यार जालो. त्याचो परिणाम फुडल्या बॅचींचेर सुरू जातले. आतां म्हाका दिसता इट इज हाय टायम शाळा सुरू करच्यो आणि शाळेन कोविडाचे अजूनही जे कितें नियम आसा ते पाळून केल्या जाता. गव्हर्मेंटाची शैक्षणिक पद्दत नवीन जी आसा पळय तें कितले तयारी आसा, तेजो तयार आसा जाल्यार करचें तांच्यांनी. म्हणजे ताच्या बद्दल कांय ना, केल्यार हरकत ना. सुरवाती पासून 2 बॅचींनी भुरग्यांक शिकयलें वता. खरें म्हणजे जाल्यार टिचरांक तो बर्डन डबल लोड जाता. तरी सुद्दां टिचरांनी हेचें आव्हान पेलून अजून पर्यंत काही इन्स्टिट्यूट्स ह्यो 2 बॅची घेवन डबल लोड बेअर करून टीचर्स करता. म्हणजे हेचोच अर्थ केल्यार जाता, पण करपाची फक्त इच्छा शक्ती जाय. म्हणून म्हाका दिसता सरकारान आणि इवन पालकान विचार करून सरकाराचेर शाळा वेवस्थापनांचेर दबाव हाडपाक जाय आणि तांकां व्यवस्थित समजून घेवप आणि चर्चा विनिमय करून सॉल्युशन काडपाक जाय. ओवरऑल कोरोनाच्या नांवान शाळा बंद दवरप हे योग्य ना. कारण ताचें जें नुकसाण जातलें पळय ते भुरग्यांचें ह्या 2 वर्सांत जाल्लेलें नुकसान न्हू, तर फुडच्या काही कालावधी, काही वर्सां भुरगीं जेन्ना शिकतलीं तेन्ना ताचो तो परिणाम जातलो. आज शिक्षणाक म्हत्व आसा. शिक्षणाक म्हत्व दिवपाक जाय. देश घडोवपा खातीर भुरग्यांचें शिक्षण वेवस्थीत जावपाक जाय. जाल्यार आमकां आतां रोखडोच कोरोनाच्या ह्या पार्श्वभूमीचेर क्लासीस सुरू करपाक जाय. कारण सगळी आस्थापना, सगळे ॲक्टिव्हिटी सुरळीत आसा. तर नेमके शाळांक कित्याक येना? कर्नाटकान शाळा सुरू जाल्ल्यो आसात. बाकीची राज्यां शाळा सुरू करपाक सुरवात करतात. बाकीच्या काही राज्यांनी सुरवातूय केल्ली आसा. जाल्यार गोंयांत सुद्दां म्हाका दिसता हेचेर सकारात्मक पावल हे करून फुडली जी नुकसाण जावपाची आसा भुरग्यांची किंवा नुकसाण जातली ती थांबोवपाची अशें दिसता. हा विषय तसा बऱ्याच गांभीर्यानं सगळ्याच समाजानं घेण्यासारखा आहे. तर सगळं चालू आहे जर तर शाळाच बंद का हा एक प्रश्न पडतो. आणि शाळा बंद ज्यावेळी होतात त्यावेळी शाळा बंद एवढाच प्रश्न, म्हणजे ऑनलाईन वगैरे तुम्ही शिकवत असाल नाही त्याच्याविषयी प्रश्न नाही, तरीसुद्धा ते शिक्षण एकतर अपूर्ण राहतं. कारण शिक्षणाची व्याख्या जी मुळी अशी आहे की मुलामध्ये जे काही चांगलं आहे ते त्याचं प्रगटीकरण म्हणजे जर ते शिक्षण असेल, मोठ्या मोठ्या शिक्षण तज्ज्ञांनी केलेल्या शिक्षणाच्या व्याख्येसंबंधात जर आपण विचार केला तर ते ऑनलाईन शिक्षण कसं होणार. निदान प्रायमरी किंवा हायर सेकंडरीपर्यंत इथं मुलांना शिक्षकाशी संबंधातून, शाळेतूनच्या संबंधातूनच शिक्षण चांगलं होऊ शकतं, संस्कार चांगले होऊ शकतात. कारण शिक्षण हे केवळ फक्त पुस्तकी ज्ञान नसतं. शिक्षण शिकवताना फक्त शब्द नसतात, तिथं देहबोली पण असते, बॉडी लँग्वेज असते, सोशलायझेशन मुलांचं असतं. अशा अनेक गोष्टी असतात ज्या ऑनलाईनमुळे केल्यामुळे होऊ शकत नाही. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार असा होतो असं केल्यामुळे की बाकी सगळं चालू आहे याच्यावर आपण नेहमीच बोलतो
पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होते की शिक्षकांकडे बघण्याचा दृष्टिकोन जो एक गांभीर्यपणाचा गांभीर्यानं शिक्षकांकडे बघितलं पाहिजे. ते समाजाचे कोणताच घटक ते बघत नाही. म्हणजे पालकांना गोंधळलेले आहेत, शिक्षकांना सर्क्युलर आलं की शाळा बंद ठेवायच्या एवढंच करावं लागतं आणि सरकार किंवा ज्या यंत्रणा आहेत त्यांना वेळ नाही कारण किंवा ही त्यांची प्रायोरिटी होत नाही. दुर्दैवानं वास्तविक शिक्षण ही प्रायोरिटी व्हायला पाहिजे. हेल्थच्या पाठोपाठ जर कुठचं गोष्ट जास्त महत्त्वाची असेल तर शिक्षण आहे. तर शिक्षण आणि हेल्थ ही हँड इन हँड जातात. हेल्थ बिघडत असेल तर शिक्षण बिघडलं तरी हेल्थ बिघडू शकते उद्या. त्यामुळे शिक्षणाकडे असं दुर्लक्ष करणं हा एक अक्षम्य असा अपराध आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि याला वाटा काढता येतात सुद्धा कारण ओके ठीक आहे, मुलांचं आरोग्य अतिशय महत्त्वाचं असतं सगळ्याच्या दृष्टिकोनात, ती पुढची पिढी आहे वगैरे वगैरे. पण त्याचबरोबर आपण सगळ्या शाळांना एकच रूल लावतो, म्हणजे पणजीच्या शाळा बंद, डिचोलीच्या शाळा बंद आणि खेड्यातल्या शाळा बंद. याचं गरज नाही. शाळांचं क्लासिफिकेशन करून तुम्ही झोन करा ना तयार की बुवा हा सेफ झोन आहे. उदाहरणार्थ आमची शाळा सुळेगावला आयडियल हायस्कूल आहे, ही शाळा रुरल एरियामध्ये आहे. इथं अजून एकही आयडेंटिफाय झालेलं नाही कोरोनाचा किंवा कसलाच हा पेशंट. त्यामुळं ती शाळा चालू ठेवणं पालकांना आणि तिथल्या शिक्षकांना सहज शक्य आहे. क्राऊडेड एरियामध्ये कदाचित आता डिचोलीच्या शाळा चालू करायच्या असतील तर मुलं शाळेतून बाहेर येतात तीच रस्त्यावर येतात, त्यांना धोका कदाचित असू शकतो. पण इथं नाही. खेड्यातल्या ज्या शाळा आहेत त्यामुळे शाळांची हे करावी, क्लासिफिकेशन्स करावी, कुठच्या शाळा सेफ झोन आहेत त्या आयडेंटिफाय कराव्या आणि त्या शाळा तरी सुरू करायला हरकत नाही असं मला वाटतं. असं म्हणत असतं की मॅन इज अ सोशल ॲनिमल, म्हणजे सोशल झाल्याशिवाय तो मनुष्य हा सामाजिक जर प्राणीच असेल तर सामाजिकरण त्याचं झाल्याशिवाय, समाजात तो गेल्याशिवाय त्याचं शिक्षण होऊ शकत नाही किंवा तो माणूसच म्हणून घडू शकत नाही. माणूस म्हणजे आपण फक्त शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकं, वह्या, लॅबोरेटरी एवढाच विचार करतो, असं नसतं ते. ज्यावेळी शाळेत मुलं जातात त्यावेळी समवयस्क आपल्या बाकीच्या मुलांना भेटतात, त्यांच्याशी कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं खेळायचं, नाचायचं, कितीतरी गोष्टी त्यातून घडत असतात. आणि त्यामुळे शिक्षणाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो असा सर्वसमावेशक व्हावा. फक्त ज्ञान, पुस्तकी ज्ञान एवढ्या दृष्टीनं बघत असाल तर ठीक आहे, पण शाळेत जाऊन फक्त पुस्तकी ज्ञान एवढं होत नाही. कितीशा गोष्टी तिथं मुलं आणि इतर गोष्टी शिकत असतात. त्यांचा बिहेवियरल जो पॅटर्न आहे, वागायचं कसं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते समाजात वागणं, दुसऱ्या मोठ्याशी कसं वागायचं, छोट्याशी कसं वागायचं, बरोबरच्यांशी कसं वागायचं, हे मुलं आपोआप शिकत असतात. हे कुठच्या पुस्तकात त्यांना नाही मिळत शिकायला. हे शिक्षण त्याचं राहतं ना. त्यामुळं तो घरी जरी कदाचित ऑनलाईन शिकला तरी अपूर्ण उरतो. आणि दुसरा एक मोठा धोका यावेळी निर्माण असा झालेला आहे की ह्या काळात जी मुलं वरचं शिक्षण घेतील, म्हणजे ग्रॅज्युएशन असेल त्यांचं, हायर सेकंडरी असेल, काही जे पोस्ट ग्रॅज्युएशन, त्या मुलाला डायरेक्ट संधी न मिळाल्यामुळे कोविडच्या काळातली मुलं, कोविडच्या काळात झालेला ग्रॅज्युएट, कोविडच्या काळात झालेला इंजिनियर, कोविडच्या काळात झालेला आणखी काय जे काही असेल, त्यामुळे त्यांना इंटरव्ह्यूमध्ये किंवा कॉर्पोरेट जगतामध्ये अपूर्ण म्हणूनच त्यांच्याकडे पाहायला जाईल. केवढं त्यांच्या आयुष्याचं नुकसान आहे ह्याचा विचार आपण कधी करणार आहोत. बऱ्याच वेळा मी असं ऐकलं हल्ली काही मुलाकडनं, ज्या तरुणाकडनं, की त्यांना इंटरव्ह्यूला इव्हन तू अमुक वेळी BA झालायस ना किंवा MA झालायस ना किंवा अमुक वेळी तुझं शिक्षण पूर्ण झालंय ना, मग हा वेळ कोरोना काळ होता, तू इंटरव्ह्यूला अपिअरच होऊ नको, तू जा. म्हणजे इव्हन त्याच्याकडे शिक्षण असून सुद्धा, मार्क्स असून सुद्धा त्याला इंटरव्ह्यूला सुद्धा हे करायला देत नाही. पालकांची कशी, आणि पालक तर अगदी गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. कारण पालकांना मुलांच्या आरोग्याची, त्याचा धोक्याचा पत्करण्याची, कारण लोकांना पण सगळ्यात मोठी गोष्ट कोणती, की शिक्षण शाळा बंद केला की समाज घाबरतो. एक घाबरण्याचा, भीतीचं वातावरण करण्याचं काम शाळा करतात. कारण तुम्ही आता सांगितलं आपली देवालयं सुद्धा चालू आहेत, आपल्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, पण फक्त शाळा बंद आहे. कारण शाळाच बंद का, समाजामध्ये जर कोविडचा भय पसरवायचा असेल तर शाळा बंद करणं हे उत्तम साधन, कारण ते भावनिक होतं मुलं असल्यामुळे. त्यामुळे मला वाटतं ह्यात काही दुहेरी हेतू असावा की काय असंही वाटतं. काय पण शाळा लवकरात लवकर सुरू व्हाव्या. शाळा जेवढ्या शक्य होतील तेवढ्या लवकर पाहिजे तर मी आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एरिया वाईज आयडेंटिफिकेशन करावं आणि ताबडतोब सुरू कराव्या. ते मुलांच्या हिताचं, पालकांच्या हिताचं आणि समाजाच्या हिताचं पण असतं. म्हजें नांव परेश जोशी, हांव मुरगांव एड्युकेशन सोसायटीचो उपाध्यक्ष, मॅनेजिंग कमिटीचो. वे फॉरवर्ड म्हणजे हाच्या फुडें जे जातलें पळय हातून अशे क्लासीस जावपाची शक्यता आसा. आतां आमच्या 10 वर्सां फुडल्या 15 वर्सां हो प्रश्न येवंक शकता पूण जायना. एक कितें आसता की कॉलेजान भुरगो आयलो, शाळेन भुरगो आयलो की ताजो 4 लोकां कडेन संबंद येता भुरग्या बरोबर, ताजें व्यक्तिमत्व तातूंत बरें वाडूंक शकता.